नमस्कार. पुढच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं 2 बुट्टे करत होतो आपण. त्यातला हा एक पूर्ण झालेला होता राऊंडचा आणि पेस्टिंग करून ठेवल्यामुळे आपण इथे टकिंग केलेलं नव्हतं. तर आता आपण इथून सुरू करतोय की हे टकिंग कसं करायचं आहे पुढचं आणि ड्रॉपचा बुट्टा कसा दिसणार आहे. तर आता मी इथून स्टार्ट करते. ह्याच्या बाजूने पूर्ण मनी ह्या शेपमधून टक करून घ्यायच्यात. मी सांगितलेलं आहे आधी पण ड्रॉपची सुरुवात करताना नेहमी ड्रॉपच्या शेंड्यापासून करायची. राऊंडला तुम्ही कुठूनही टकिंग करू शकता पण ड्रॉपला नाही. तर आपण इथे काय करूया आता पूर्ण ड्रॉपच्या ह्याला 1-2 मनी घेऊन शुगर बीट्स पहिले टक करून घेऊ. दोन ते 3 मनी घ्यायचे आहेत. 2-3 मनी असं करत 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 आपण हे शुगर बीट्ससाठी टक करून घेणार आहे. आपल्याला ड्रॉपचा आणि राऊंडचा बुट्टा जेवढा मोठा करता येईल तेवढा करू शकतो. आपल्या हातावर किती बॅक साईडला किंवा हाताच्या दोन्ही बाजूंवरती जे डिझाईन घेता येईल त्या पद्धतीने आपण त्याला बिग करू शकतो. दोन 3 शुगर बीट्स घ्यायचे आणि टक करायचे. म्हणजे एक संग टकिंग येतं. ते आपण नुसतं पेस्टिंग केले होते कुंदन. आता आपण त्याच्या बाजूने शुगर बीट्स टक करतोय. जसं जसं डिझाईन तुम्ही करत जाणार कॉम्बिनेशन घ्यायचं त्याच्यामध्ये कुठलं चांगलं दिसतंय कुठलं नाही. जे ब्लाऊजवरती वर्क आहे, जो कलरचा ब्लाऊज आहे किंवा साडीचा कलर आहे त्यानुसार तुम्ही हे वर्क करू शकता. आपण करायला सुरुवात केली की आपल्याला त्याचा अंदाज येत जातो कुठली गोष्ट चांगली दिसते कुठली नाही दिसत आणि त्या पद्धतीनं आपण ते करतो. मी टुलिपची सुई वापरायला तुम्हाला सांगितलेली आहे. स्टार्टिंगला ती बरी पडते. तुम्हाला जर दुसऱ्या साऊथच्या ज्या आपल्या आयनच्या ज्या सुया मिळतात त्या जरी वापरायच्या असतील तर त्या पण वापरू शकता. टुलिपच्या सुईने थोडासा सपोर्ट मिळतो टकिंग करायला म्हणून मी टुलिपची सुई यूज करायला सांगते. ज्या आयनच्या सुया आहेत
त्याची टोक खूप अशी पातळ असते आणि ती लगेच आपल्या हातामध्ये कवर होणं थोडं कठीण जातं. त्यामुळे तुम्ही ही टुलिपची सुई वापरू शकता. 14 नंबर, 24 नंबर, 23 नंबर ह्या बारीक आहेत. 23, 24 आपण शुगर बीड्स, जरदोशी, कटपाईप याच्यासाठी यूज करू शकतो. जिथे एकदम बारीक होलचं काम आहे तिथे सुईचं टोक बारीक लागतं. ज्या सुईचं टोक बारीक आहे त्या सुईचा जो नंबर आहे तो मोठा असतो आणि ज्या सुईचं टोक जाड आहे त्याचा नंबर असतो तो लहान असतो. या पद्धतीनं आता इथे आपण त्याचा एंड करतोय. ओके, बरोबर शेंड्याला शेंडा बरोबर आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आलं पाहिजे. आता हे मनी टक केल्यानंतर मी आता व्हाईट मनी टक करणार आहे 3 mm. तर ते 3 mm मनी मी टक करायला घेते. इथे तुम्ही बघत असाल मी टकिंग करायला घेतलेलं आहे. एक किंवा 2 मणी तुम्ही टक करणार. इथे माझे दोन्ही साईडचे मणी मिक्सअप आहेत तर ते मी शोधून घेते. आपल्याला जास्त मोठा बुट्टा हा करायचा नाही आहे, छोटाच ठेवायचा आहे. पण त्याची बॉर्डर प्रॉपर तयार होणं गरजेचं आहे. तर ती बॉर्डर मी तयार करते. आधी मी शुगर बीट्स टक केल्यात कुंदनला. त्याच्यानंतर मी 3 mm मनी टक केले. परत शुगर बीट्स टक केले. ते टकिंग झाल्यानंतर मी राऊंडवाले प्लास्टिक कुंदन पेस्ट केले. ते सुकल्यानंतर मी शुगर बीट्स टक करून आता मी 3 mm मनी टक करते. बघा त्याचा लुक किती छान येत चाललेला आहे. आपण आता ह्याचं टकिंग कंप्लीट करू. शेवटचे 2 मोती शक्यतो जेवढं होता होईल ना मण्यांचं साईज हे फिक्स ठेवा जेणेकरून तुमची डिझाईन चांगली होईल. इथे आपण गाठ मारून याचा एंड करूया. ओके, तर हा झाला सेंटर पॉइंट. आता ह्याचा पुढे काय करायचं आहे, मी इथे पेन्सिलनं मार्किंग करते. त्या मार्किंगपासून आता आपण टक करत जाणार आहे. थोडं थोडं कमी करत जायचं. आता मी जिथे मार्किंग केलं आहे तिथून मी बीड्स टक करायला घेते. सेम बीड्स जे 3 mm केलेत ना तेच. एक किंवा 2 मनी टक करू शकता. फक्त टक करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की जे मनी आपण टक करतो ते लूज नाही पडणार याची सगळ्यात मोठी काळजी घ्यायची. लूज पडलं तर ते वर्क चांगलं दिसणार नाही, एका लाईनमध्ये येत नाही. त्यामुळे त्याचं फिनिशिंग करताना प्रॉपर फिनिशिंग आलं पाहिजे. आपण आधी छोट्या छोट्या बुट्ट्या केल्या आणि आता हे जे करतोय
ते मोठे मोठे बुट्टे तयार करतो आहे. मोठे मोठे पॅच म्हणायलाही हरकत नाही आहे. तर हे मोठे मोठे पॅच जेवढं मोठं डिझाईन करता येईल तेवढं आपण मोठं डिझाईन करू शकतो. तुम्हाला जर डिझाईन्स बघायचे असतील तर तुम्ही इन्स्टावरती आपलं श्रिया फॅशन आरीवर्कचं पेज आहे, तिथेही तुम्ही आपल्या ज्या कस्टमरच्या ऑर्डर्स म्हणा किंवा जे ऑफलाईन ऑनलाईन स्टुडंट आहेत त्यांनी केलेलं वर्क हे तुम्हाला बघायला भेटेल. प्लेट्स वगैरे प्लेटमध्ये घेऊन मनी कधी कधी टक करायला बेटर जात नाही. तर मी हे असं सुपली टाईपच आहे ॲक्च्युली. तर ते बेस्ट पडतं मनी घ्यायला वगैरे. त्यासाठी मी ते ऑनलाईन मागवलं होतं. तुम्हालाही वर्क करायला जर हवं असेल तर तुम्ही ॲमेझॉन वगैरे इथे तुम्ही सर्च करून तुम्ही मागवू शकता. किंवा जर तुम्हाला तयार करून जरी घेता आलं, ॲक्च्युली ह्याचं कापड आहे जे सीट कवरसाठी जे वापरलं जातं त्याचं कापड आहे. तर तुम्ही ते तयारही सुद्धा करून घेऊ शकता. मी आता इथे लॉक करते. ही एक राऊंड इथे कंप्लीट झाला आहे. आता पुढे काय करायचं आहे, तर आता ह्याच्यापेक्षा इथून एक या साईडनं आणि या साईडनं मी 3 मणी कमी करून त्याच्या खालून टकिंग करून घेणार आहे. मी जास्त लाईन्स नाही करणार, एकदम असं पण दिसताना ते प्रॉपर असं सोबर दिसावं असंच हे. तर मी फक्त 3-3 मणी खाली येते, त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही आहे. इथे मी आता फक्त वरचे 3 इथपर्यंत स्टक करणार आहे, याच्यावरती जाणार नाही. बरोबर या लाईनमध्येच आलं पाहिजे आपलं. हाफमध्ये हाफच दिसलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही दिसता कामा. बरोबर त्याच्यासोबतच ते मणी येतील. आपण शेवटी मण्यांची साईज आहे सेम, तर त्या पद्धतीनं स्टकिंग होणार आहे. फक्त काय केलं आहे, तर वरचे 3 मणी आपण फक्त कमी केलेत. याच्या व्यतिरिक्त आपण अजून तिथे काही केलेलं नाही आहे. त्यामुळं कितीही झालं तरी दोन्ही साईड नेहमी चेक करायच्या की बरोबर आहेत की नाही. आता मला इथे एकच मणी हवा आहे, तर मी एकच मणी टक करणार. तिथे तुम्ही चुकूनही 2 मणी घ्यायचे नाही आहेत. या पद्धतीनं आता मी परत ह्याच्या खाली अजून एक लाईन घेते. तर मी सेम जसे इथे 3 मणी सोडले तसेच मी इथून इथपर्यंत 3 मणी सोडणार आहे आणि याच्या खाली टक करणार आहे. मी जास्त मोठा बुट्टा तयार करत नाही आहे. मीडियम जेवढा सोबर दिसेल आणि तुम्हालाही समजायला सोपा जावा हीच फक्त माझी इच्छा आहे. त्यानुसार मी ह्याचं वर्क केलेलं आहे. इथे मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडीशी लहान साईज दाखवली, पण इथे जर असं मोठी साईज दाखवते. आणि तुम्हाला जरी ह्याच्या डिझाईन्स अजून बघायच्या असतील तर मी जसं आधीही सांगितलं, तुम्ही पेजवरती जाऊन बघू शकता. तिथे माझं रेग्युलर अपडेट असतं, त्यामुळे तुम्हाला डिझाईनचे अंदाज पण कळतील कुठे कशी काय डिझाईन केली जाते. कारण कस्टमरची रिक्वायरमेंट असते ती खूप वेगळी वेगळी असते की नक्की करायचं काय आहे, आम्हाला असं हवं आहे, आम्हाला तसं हवं आहे. तर ते आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे. इवन कस्टमरला कन्व्हिन्स करणं गरजेचं असतं. त्याला डिझाईन्स आपल्याला एखादं मटेरियल जर आपल्याला नाही भेटलं तर हा सुद्धा एक प्रश्न आपल्यासमोर असतो.
तर तो पण आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. त्यामुळे कस्टमरला सांगतानासुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोणतं मटेरियल तुमच्या ब्लाऊजवरती, जो ब्लाऊज पीस आहे समजा प्लेन असू शकतो किंवा काटाचा असू शकतो, कारण सिल्कच्या बऱ्याच साड्या आहेत तर बऱ्याच ह्याच्यावरती, आणि जसं जसं बाजारामध्ये मार्केटमध्ये नवीन नवीन ट्रेंड येतो त्यानुसार कापड असतं. मग त्याच्यावरती आपल्यालाही नवीन नवीन ट्रेंडप्रमाणे कधी कधी प्रिंटेड डिझाईन येते ब्लाऊजवरती, तर तीसुद्धा तुम्हाला वर्क करता आली पाहिजे. कस्टमरला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की त्याच्यावरती डिझाईन्स काय करायचे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगत असते, तर त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. दुसरी गोष्ट, नुसता क्लास केला आणि सोडून दिलं असं करू नका, म्हणजे करायचंच नाही आहे. तर आपला जो व्हॉट्सॲप किंवा फेसबुकचा जो मार्ग आहे त्याचा आपल्या मार्केटिंगसाठी वापर करायचा आहे. तुम्ही काय करताय हे लोकांना कळलं पाहिजे आणि ते तुम्ही दाखवलं पाहिजे, तर तुम्हाला त्या ऑर्डर्स भेटणार आहेत. आणि स्टार्टिंगला करताना सिंपल ऑर्डर्स करा तुम्ही हवं तर. सिम्पल्स ऑर्डरमध्ये सुद्धा तुमच्या हातामध्ये प्रोग्रेस चांगली होत जाते आणि तुम्ही हवं तेवढं वर्क करू शकता. आता मी इथे 3 लाईन्स टाकल्यात, तर आता मी इथे खाली काय करणार आहे, तर इथून मी उलटं टकिंग मनी, हे जे टक केलेत खाली तसे मनी मी इथे टक करणार आहे. एक मी 3 mm चा मनी घेणार आहे आणि एक मी शुगर बीट्स घेणार आहे गोल्डनवाला. अशा पद्धतीनं माझं टकिंग असणार आहे. दोन्ही ह्याचा लुक तुम्ही बघणार आहे की कसा दिसतो. थोडंसं बुट्टा मी चेंज केला तो की कसा दिसू शकतो राऊंडमध्ये. अशा पद्धतीनं आपण वर्क केलं तर मग ड्रॉपच्या कुंदनला कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो ह्याचं मी तुम्हाला हे एक एक्झाम्पल सांगितलं. आधी एकदम साध्या सुईनं आपल्या बुट्ट्या झाल्या छोट्या, आणि दरवेळेला आपण साधी सुई नाही वापरू शकत. आपण आरी वर्क करतोय तर आपल्याला आरीने वर्क आलं पाहिजे, तर ते योग्य असतं. म्हणून मी शक्यतो साध्या सुईपेक्षा आरीवरती जास्त भर देते. नेक्स्ट टाईम ह्याच्या पुढे ज्यावेळेला तुम्ही बेसिक, आता हा आपला बेसिक कोर्स आहे, ह्याच्यासोबत ॲडव्हान्स कोर्ससुद्धा करायचा असेल तर करू शकता. त्याच्यामध्ये पूर्णतः वर्क हे माझं आरीच्या सुईने असतं. मी त्या ठिकाणी साध्या सुईचा वापर कमी करते. पूर्ण टकिंग तुमचं आरीवरती असतं, फक्त तुमचं हँगिंग सोडलं तर. हँगिंग ही गोष्ट कितीही झाली तरी तुम्ही आरीच्या सुईने नाही करू शकत, हे मी क्लिअर सांगेन, कारण तेवढं हँगिंग येणं आरीने शक्य नाही. म्हणून साध्या सुईचा वापर केला जातो. बऱ्याच ठिकाणी जरदोशीचे वर्क करताना सुद्धा साध्या सुईचा वापर होतो, कारण काही बुट्ट्यांचे प्रकार असतात. प्रत्येक ठिकाणीच आपण असं नाही आहे की आरीचीच सुई वापरणार, साधी सुई नाही वापरू शकणार, तर तसं नाही. काही ठिकाणी तुम्हाला साध्या सुईचा वापर करणं गरजेचं पडतं आणि त्याचा वापर त्या पद्धतीनं केला गेला पाहिजे. आता आपण हा बुट्टा पूर्ण करून घेऊया. तुम्हाला हे टकिंग कळलेलं आहे तर ते टकिंग मी आता पूर्ण करून घेते. टकिंग पूर्ण होत आलेलं आहे आपलं. शेवटचे 2 टकिंग बाकी आहेत, ते झालं की आपला हा बुट्टा कंप्लीट होईल. मी तुम्हाला सॅम्पल बेसिसवरती डिझाईन दाखवलं आहे. ह्याला अजून तुम्हाला हवं तेवढं क्रिएटिव्ह करता येईल. शेवटचा मनी
की या पद्धतीनं ह्याचं टकिंग कंप्लीट. इथे गाठ मारून घ्यायची आहे. प्रत्येक ठिकाणीच गाठ मारलेली आहे मी. तुम्ही आता बघत असाल माझ्या गाठी इथे जास्त दिसत नाहीत, क्वचित एकदम छोट्याशा असतात त्या. आणि तुमचंसुद्धा असंच टकिंग येऊ शकतं. जसं जसं तुम्ही वर्क कराल तशी तुमची प्रॅक्टिस होईल. तर आता आपण हे बघितलं असेल तुम्ही, दोन्ही बुट्टे आपले मोठे तिन्ही पण, हा एक आणि हा एक बुट्ट्यांचा प्रकार मोठा बिग बुट्टा, तर ते आपले तयार झालेले आहेत. तर आपण इथेच थांबू. पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सिल्क थ्रेडची स्टिच आणि वॉटर फिलिंग स्टिच घेणार आहे. एक तुम्हाला सिल्कच्या थ्रेडचं टकिंग पण आलं पाहिजे, त्यासाठी त्याच्याकडे वळू आपण. ओके.